ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते. रविराज, अर्जुन, सुमन आणि सायलीपासून. तर आता इथे स्टडीमध्ये असतात बघा प्रेक्षक हो, हे चौघजण. तर आता इथे रविराज म्हणतो, आम्ही नागराजला जामीन मिळूनही दिलं, ते मात्र खरं आहे, पण ही केस वाटते तेवढी सोपी नाही असं म्हणतो आता इथे रविराज. नागराज नेहमी हे क्लेम करत राहणारच आहे की त्याने कबूल केलेला व्हिडिओ जो आहे तो फेक आहे. तर जोपर्यंत महिपत तोंड उघडत नाही तोपर्यंत आपली केस स्ट्रॉंग होणार नाही असं म्हणतो आता इथे रविराज. पण मी साक्ष देईन त्याचा काहीच उपयोग होणार नाही का असं म्हणते आता इथे सुमन. होईल ना असं म्हणतो आता इथे रविराज. नक्की होईल असं म्हणते ती. पण आपल्याला महिपतचं स्टेटमेंट मिळणं खूप गरजेचं आहे असं म्हणतो रविराज. आणि महिपत एकही शब्द बोलत नाहीये, त्या पाठीमागे एकही कारण नक्की असेल असं म्हणतो आता इथे अर्जुन. म्हणजे संकट अजून संपलेलं नाही असं म्हणते आता इथे सुमन. तर आता इथे रविराज येतो बघा प्रेक्षक हो सुमनकडे. संपेल सुमन, नागराजला नक्की शिक्षा होईल असं म्हणतो आता इथे रविराज. पण आता त्याचा फार विचार नको करूस, हे बघ तू आधीच खूप भोगलेला आहेस आणि ते सुद्धा एकटीने असं म्हणतो आता रविराज. नाही नाही भाऊजी, मी एकटी कुठे असं म्हणते आता इथे सुमन. तुम्ही सगळे आहात ना माझ्यासोबत असं म्हणते आता इथे सुमन. हो सुमन, पण तुला जेव्हा या भावाची गरज होती तेव्हा कुठे होतो मी असं म्हणतो रविराज. सुमन असं म्हणतो रविराज, मी मनापासून माफी मागतो तिची असं म्हणतो रविराज हात जोडून. नाही नाही भाऊजी, तुम्ही असं नका बोलू असं म्हणते आता इथे सुमन. बघा प्रेक्षक हो, यात तुमची काहीच चूक नाही असं म्हणते बघा प्रेक्षक होती. तर आता इथे ती म्हणते ते खूप आतल्या गाठीचे आहेत, ते तुमच्या समोर माझ्याशी अगदी प्रेमाचे वागायचे असं म्हणते आता इथे सुमन. यांच्यातला राक्षस तुमची पाठ ओढल्यानंतरच बाहेर यायचं असं म्हणते आता इथे सुमन. नाही, मला हे कळत होतं सुमन की नागराचं वागणं सरळ नाही असं म्हणतो आता इथे रविराज. तो कसलाही धंदा करत नाहीये तरीही बाहेर फिरतोय असं म्हणतो आता इथे रविराज. नको त्या माणसाशी मैत्री करत होता, हे सगळं सगळं खटकत होतंच मला असं म्हणतो आता इथे रविराज. नंतर माझ्या लक्षात आलं की त्यांनी केलेले गुन्हे हे त्यापेक्षाही जास्त गंभीर होते असं म्हणतो आता इथे रविराज. तेव्हाच ह्याच्याकडे लक्ष द्यायला हवं होतं. कदाचित त्याने तुझ्यावर हात उगारला नसतं असं म्हणतो आता इथे रविराज. कदाचित मी तुला वाचवू शकलो असतो असं म्हणतो रविराज. ह्यात माझी सुद्धा चूक आहेच ना भाऊजी असं म्हणते आता इथे सुमन. बघा प्रेक्षक हो, मी तरी तुम्हाला स्वतःहून काय सांगितलं होतं तुम्हाला असं म्हणते ती. तर आता ती म्हणते की मला अनेकदा वाटायचं की तुम्हाला सगळं सांगून टाकायचं असं म्हणते आता इथे सुमन, पण हिंमत नाही झाली माझ्यात असं म्हणते आता ती. तर आता ती सायलीचा हात पकडते. सायलीने जेव्हा मला धीर दिला तेव्हा मी काय बोलू शकले असं म्हणते आता सुमन. तुम्ही प्लीज स्वतःला दोष देऊ नका असं म्हणते आता इथे सुमन. बघा प्रेक्षक हो, आणि आता ती सायलीकडे बघते तर सायली धीर देते परत सुमनला. तर आता इथे साक्षीला भेटायला येते प्रिया. काय ग असं म्हणते आता इथे साक्षी ला प्रिया. तर आता इथे महिपतचं बोलणं आठवतं साक्षीला. कोणावरही भरोसा ठेवायचा नाही असं म्हटलेलं असतो ना तिला महिपत. त्या नागावर पण नाही आणि त्या प्रियावर तर नाहीच नाही असं म्हणतो आता इथे महिपत. तर आता इथे बोल की असं म्हणते आता इथे प्रिया. काय झालं, काय गोंधळ झालाय का असं म्हणते आता इथे प्रिया. बघा प्रेक्षक हो, नागराज काकांना अरेस्ट झाली म्हणून टेन्शन मध्ये आलेस का असं म्हणते आता इथे प्रिया. नाही ते तर आहेच प्रिया असं म्हणते आता इथे साक्षी, पण त्यापेक्षा मोठी प्रॉब्लेम झाले असं म्हणते आता इथे साक्षी. बघा प्रेक्षक हो, काय झालंय असं म्हणते आता इथे प्रिया. मला सायलीने बघितलं असं म्हणते आता इथे साक्षी. काय असं म्हणते आता इथे प्रिया. कुठे असं म्हणते ती. कुठे बघितलं असं म्हणते प्रिया. मी कॅफेमध्ये गेले होते आणि सगळा प्रकार सांगते बघा प्रेक्षक हो साक्षी. प्रियाला घडला प्रकार, कसं तिथे सायली आलेली असते, माफ करा असं म्हटलेली असते आणि कसं साक्षीला बघितलेली असते सायलीने. सगळा प्रकार आता इथे साक्षी सांगते प्रियाला. तर आता ऑडिओ बंद आहे बघा प्रेक्षक आणि आता इथे त्यांचं बोलणं दाखवलंय. तर आता इथे प्रिया म्हणते साक्षी, चार चौघात असं फिरायचं नाही, एवढी साधी गोष्ट कळत नाही तुला असं म्हणते आता इथे प्रिया. अगं तुझं हे सो कॉल्ड विश्रांतर आहे ना, ह्याचा शून्य उपयोग आहे आम्हाला. अगं स्वतःचं नाव बदलल्यास चेहरा कसं बदलणार आहेस असं म्हणते आता इथे प्रिया. पण त्यात तुला मूर्खासारखं पनवेल मध्येच राहायचं आहे, इथे राहा, आपण घरात तरी बसून राहा असं म्हणते आता इथे प्रिया. सायलीने तुला बघितलं हे आपल्याला किती महागात पडू शकतंय कळतंय तुला असं म्हणते आता इथे प्रिया. ऐक ना प्रिया, मला माहित नाही सायलीने मला ओळखले की नाही ते असं म्हणते आता इथे साक्षी. तिने माझ्याकडे बघितलं आणि मी पटकन मास्कने माझा चेहरा झापून घेतला, मग आता मला कळणार कसं तिने ओळखले की नाही ते असं म्हणते प्रिया. त्यासाठी तर मी बोलून घेतले ना तुला इथे. ऐक असं म्हणते आता इथे साक्षी, जरा सायलीकडे लक्ष ठेव असं म्हणते साक्षी. ती माझ्याबद्दल काही बोलते का हे बघ असं म्हणते आता इथे साक्षी. झालं, यासाठीच तर जन्माला आली आहे ना मी असं म्हणते प्रिया. 24 तास हेच करत बसते मी असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता तिला खूप राग आलेला असतो. तर आता इथे प्रिया म्हणते ठीक आहे ठीक आहे असं म्हणते बघा प्रेक्षक होती. मी सायलीवर लक्ष ठेवते, तिच्या वागणं बोलण्यातूनही कळते का ते बघतेस म्हणते आता इथे प्रिया. बघा प्रेक्षक हो, पण साक्षी प्लीज प्लीज हात जोडते तिने. म्हणते प्लीज असं भटकू नकोस, आणि आता जर काही गोंधळ झाला ना आपल्याला मदत करायला अण्णा सर किंवा नागराज काका नाही आहे असं म्हणते आता इथे प्रिया. आता सगळं आपल्यालाच मॅनेज करावं लागणार आहे असं म्हणते आता इथे प्रिया. बघा प्रेक्षक हो, तर आता इथे खूप टेन्शनमध्ये असते प्रिया. बघा प्रेक्षक आणि साक्षी सुद्धा. तर आता इथे प्रिया आपलं डोके लढवते आणि म्हणते
की साक्षी तू इतके दिवस अण्णा सरांना शोधत होतीस असं म्हणते आता इथे प्रिया. ती आता जेलमध्ये आहेत हे कळल्यावर त्यांना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न नाही केलास का असं म्हणते प्रिया. भेटायला वगैरे गेली नाहीस का असं म्हणते आता इथे प्रिया. भेटायला गेली नाहीस का म्हणून विचारते आता इथे प्रिया. तर आता इथे साक्षी म्हणते नाही बघा प्रेक्षक हो मी कशी भेटायला जाणार होते त्यांना असं म्हणते साक्षी. अगं मला कोणीतरी ओळखलं तर असं म्हणते आता इथे साक्षी. हा असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता ती म्हणते की ते अण्णा सरांच्या प्रेमावरती तू कितीही मोठी रिस्क घेऊ शकतेस हे माहिती आहे ना मला म्हणून विचारलं असं म्हणते आता इथे प्रिया. बरं झालं ना तू गेली नाहीस भेटायला ते असं म्हणते आता इथे प्रिया. खूप डेंजरस ठरलं असतं आपल्यासाठी असं म्हणते आता इथे प्रिया बघा प्रेक्षक हो. तर आता इथे साक्षी आणि प्रियाचं काय मीटिंग होते. तर आता इथे सकाळ झालेली दाखवले तर अर्जुन आणि सायली झोपलेले असतात बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अर्जुनला जाग येते तर आता तो उठतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सायली बाजूलाच असते. तर आता इथे अर्जुन वळून बघतो तर सायली अजून झोपलेलीच असते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अर्जुन बघतो तिला तर तिच्याकडे बघतच असतो बघा प्रेक्षक हो. तो कमाल आहे असं म्हणतो आता इथे तो. माझं मी उठलो आणि माझी बायको असं म्हणतो आता इथे अर्जुन अजून झोपू देत असं म्हणतो आता इथे अर्जुन. क्यूट असं म्हणतो आता इथे अर्जुन. बायको असं म्हणतो आता इथे अर्जुन. आणि आता तो तिला हलवतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सायली उठते बघा प्रेक्षक हो. कारण तो तिला हलवतो ना. तर आता इथे गुड मॉर्निंग असं म्हणतो आता इथे अर्जुन. हे काय असं म्हणते आता इथे सायली. आज तुम्ही पहाट होण्याआधीच कसे काय उठलात असं म्हणते सायली. हा असं म्हणतो अर्जुन. मी माझ्या वेळेतच उठलो असं म्हणतो आता इथे अर्जुन. म्हणजे असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे सायली बघते टाइम. हे काय असं म्हणते सायली. मला उठायला एवढा वेळ झाला असं म्हणते सायली. अरे देवा मग ह्या वेळेला तर मी झाडांना पाणी घालून रांगोळी घालून नाश्त्याच्या तयारीला लागते असं म्हणते सायली. इट्स ओके असं म्हणतो अर्जुन. इट्स ओके बस ना असं म्हणतो अर्जुन. एक दिवस उशीर झाल्याने काही फरक पडत नाही असं म्हणतो अर्जुन. तुमच्यामुळेच हागरण होते मला आणि म्हणून उशिरा उठते मी असं म्हणते सायली. अरे वा असं म्हणतो अर्जुन. उलटा चोर कोतवाल कोडाटे असं म्हणतो आता इथे अर्जुन. रात्री तुझाच मूड असा असतो ना की जागरण करावं लागतं आणि सकाळी उठल्यावर ॲटिट्यूड चेंज असं म्हणतो अर्जुन. पुरे आता असं म्हणते सायली. खाली जाऊया नाहीतर आईवर कामं पडतील असं म्हणते आता इथे सायली. नाही पडणार विमल तर ऐक असं म्हणतो अर्जुन. तरी मला खाली जायलाच हवं असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे अर्जुन म्हणतो मी तुला जायला न देणार आणि तुझा हात पकडून बसणार असं म्हणतो आणि हात पकडून बसतो तो सायलीचा. आता बघा हा मी चिडेन असं म्हणते सायली. मग चिड असं म्हणतो आता इथे अर्जुन. तुझा रुसवा काढता येतो मला असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर सायली म्हणते मी चिडतीये. तर आता इथे अर्जुन पण चेहरा वाकडा करून बसतो. तर आता सायली हसते बघा प्रेक्षक. तर आता इथे सायली बघते तिच्याकडे आणि आता ती त्याला मारते बघा प्रेक्षक त्याच्या हातावरती आणि आता ती उठून जाते तिथून. तर आता इथे बायको असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता इथे तो पण येतो बघा प्रेक्षक तिच्या जवळ. तर आता इथे तिच्या कानात म्हणतो तो तर की चिडल्यावर इतकं गोड हसायचं नसतं असं म्हणतो तो. तर आता इथे सायली पण मारते तिला आणि जाते बघा प्रेक्षक आत बाथरूममध्ये. तर आता इथे सकाळ झालेली दाखवली आणि आता इथे नाश्ता स्वयंपाक बनवत असते कल्पना. मला यायला उशीर झाला ना असं म्हणते आता इथे सायली. पटकन नाश्ता करायला घेते आणि यांचा डब्बा भरते असं म्हणते सायली. सावकाश सायली तू इतक्या गडबडीने काय करायची गरज नाही असं म्हणते आता इथे कल्पना बघा प्रेक्षक कारण गडबडीने कापत असते ना कांदा सायली. सायली वहिनी थालीपीठ करूया ना असं म्हणते आता इथे विमल. चालेल ना असं म्हणते आता इथे सायली. तर तेवढाच आता इथे प्रिया येते बघा प्रेक्षक आणि आता तिचा प्लॅन ती एक्झिक्यूट करत असते. तर आता ती तिथे समोर चालत असते बघा प्रेक्षक तर कल्पना बघते तिला. तर आता इथे वळून बघते प्रिया दोघींकडे कल्पना आणि सायलीकडे. आई असं म्हणते आता इथे प्रिया. आज काय करू नाश्त्याला. उपमा करू का शिरा करू असं म्हणते ती. एक काम करते मी सगळ्यांना कॉफी करते असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता इथे कॉफी करायला येते बघा प्रेक्षक प्रिया. तर आता इथे ही आली कशाला असं म्हणते सायली. थांब थांब असं म्हणते आता इथे कल्पना. तर आता इथे कॉफी करायला आलेली से प्रिया. सायली असं म्हणते आता इथे कल्पना. अगं दाराच्या बाहेरची रांगोळी काढायची राहिली आहे ना असं म्हणते कल्पना. हो आई पण मला आता जमणार नाही ह्यांच्यासाठी डब्बा पण करायचा आहे ना असं म्हणते आता इथे सायली. हा हरकत नाही तू डब्बा करून घे. रांगोळी काय तन्वी काढेल ना असं म्हणते आता इथे कल्पना बघा प्रेक्षक तन्वी असं म्हणते आता इथे कल्पना. काढशील ना गं रांगोळी. हो असं म्हणते आता इथे प्रिया. काढेन असं म्हणते बघा प्रेक्षक होती. आणि वहिनी असं म्हणते आता इथे विमल. अहो काय झालं कामाच्या गडबडीत आहे ना मी झाडूनच घेतलं नाहीये. बराच पाचोळा जमा झालाय मग तो. अगं पाचोळा काय तन्वी बाजूला करेल असं म्हणते आता इथे कल्पना बघा प्रेक्षक तर आता इथे विमल बघते प्रियाकडे. तन्वी तू बाहेरचं सगळं नीटपैकी झाडून घेशील ना असं म्हणते आता इथे कल्पना. तर आता हो म्हणते बघा प्रेक्षक प्रिया. आणि मग सांडपणे सडा पण घाल आणि मग रांगोळी काढ असं म्हणते आता इथे कल्पना. हो असं म्हणते प्रिया. नाश्त्याचं सायलीलाच बघू देत असं म्हणते आता इथे कल्पना. हो आई असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे नाहीतर सगळे उपाशीच राहतील असं म्हणते ती. तर हसते बघा प्रेक्षक कल्पना. तर आता इथे असं म्हणते आता इथे प्रिया. काय असं म्हणते आता इथे प्रिया. काय म्हणालीस. नाही काय नाही असं म्हणते कल्पना. काय नाही असं म्हणते ती. हे बघ तो डब्बा आहे ना रांगोळीचा तो देवाराच्या तिथे असं म्हणते कल्पना. तू ते घे आणि कामाला लाग असं म्हणते आता इथे कल्पना. तर आता इथे डब्बा घ्यायला जाते बघा प्रेक्षक प्रिया. तर आता इथे ती डब्बा घ्यायला जाते रांगोळी काढण्यासाठी. तर दोघे इथे कल्पना आणि सायली हसत असतात. तर आता इथे प्रिया म्हणते येते आई रांगोळीचा डब्बा घेऊन. तर आता इथे रांगोळी काढायला जाते प्रिया. आज टिपक्यांची रांगोळी काढणार असं म्हणते आता इथे प्रिया आणि जाते ती बघा प्रेक्षक बाहेर. तर आता इथे खूप हसतात सायली आणि कल्पना बघा प्रेक्षक. काढ असं म्हणते कल्पना. तर सगळे खूप जास्त हसतात. तर आता इथे अर्जुन येतो बघा प्रेक्षक तर आता इथे अर्जुन म्हणतो
तू वाचवलंस मला. तर आता मी ऐकलं ना तन्वी नाश्ता बनवणार आहे, मग मी घाबरलो होतो असं म्हणतो अर्जुन. वरच थांबलो घाबरून. आणि जेव्हा मला कळलं की माझी बायका नाश्ता बनवणार आहे, मी पटकन खाली आलो असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता इथे प्रिया रांगोळी काढत असते बघा प्रेक्षक हो. तर आता ती बसते खाली आणि रांगोळी काढायला सुरुवात करते. कल्पी म्हणाली होती की कचरा काढायचा आहे, नाहीतर काटकड करायला कारणच मिळेल तिला असं म्हणते प्रिया. तर आता इथे कचरा काढत असते बघा प्रेक्षक हो प्रिया. आणि कसं पण वाकडं तिकडे झाडत असते ती आणि सगळी घाण तिथेच ठेवलेली असते बघा प्रेक्षक हो. कसंही काही झाडू मारून. तर आता इथे प्रिया रांगोळी घालायला सुरुवात करते. तर आता ती रांगोळी घालत असते बघा प्रेक्षक आता तिथे. तर आता इथे कल्पना आलेली असते बघा प्रेक्षक आणि आता इथे तिच्यासोबत सायली सुद्धा. आणि आता ते बघतात की प्रिया रांगोळी काढते म्हणून. तर आता इथे दोघीही बघत असतात. तर आता इथे दोघींना हसायला येत असते काय करते म्हणून. तर आता इथे तिची रांगोळी बघून खूप हसायला येतं सायली आणि कल्पनाला बघा प्रेक्षक आणि आता इथे सगळी पानं सुद्धा बघते आता इथे सायली. तर आता इथे चेहरा वाकडा होतो कल्पनाचा बघा प्रेक्षक हो. तर आता तेवढ्यातच अर्जुन येतो. तर आता इथे अर्जुन पण बघत असतो तिची रांगोळीने हसायला लागतो तो पण बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सगळे हसत असतात तिला बघून, अर्जुन, सायली आणि कल्पना बघा प्रेक्षक हो. तर आता इथे तेवढ्यातच प्रिया ओळते आणि आता इथे सायली आणि कल्पना खाली येतात. तर अर्जुन सुद्धा खाली येतो. अर्जुन असं म्हणते कल्पना, तू जेव्हा 4 वर्षाचा होतास ना तेव्हा ह्यातल्या भिंतीवरती तू एक खडूने एक चित्र काढलं होतंस, तेही ह्या रांगोळीपेक्षा खूप छान होतं असं म्हणते आता इथे कल्पना. आणि काय तन्वी, तू फक्त इथला कचरा काढलास, बाकी सगळा कचरा तसाच आहे आणि तू पाणी सुद्धा नाही घातलं. तर आता इथे प्रिया म्हणते मी परत रांगोळी काढते सगळं पुसून. वा वा वा, म्हणजे मम्मा आज दिवसभर हिचा रांगोळी काढण्याचा प्रोग्राम चालू राहणार आहे असं म्हणतो आता इथे अर्जुन. हो ना असं म्हणते आता इथे कल्पना. तीच दिसते तन्वी असं म्हणते कल्पना. तू राहू देत, रांगोळी सायलीच काढेल असं म्हणते आता इथे कल्पना. अगं फक्त साडी नेसली म्हणजे काय घरातली कामं आपोआप येत नाही तसं म्हणते आता इथे कल्पना. मुद्दाम माझी फजिती करायला ह्या असं म्हणते आता इथे प्रिया. ह्याची प्रॉपर्टी तर काय मला मिळतच नाही आहे, वर मोलकरीण करून ठेवलंय असं म्हणते आता इथे प्रिया बघा प्रेक्षक. तर आता इथे महिपतला दाखवलंय. तर आता इथे अर्जुन आलेला असतो महिपतला भेटायला. तर आता इथे अर्जुन म्हणतो की तुझ्यासारखा मोठा गुंड कुणाला घाबरलाय असं म्हणतो अर्जुन. तर महिपत काय बोलतच नसतो बघा प्रेक्षक. आणि एवढं घाबरलाय की का बोलतच नाही असं म्हणतो आता इथे अर्जुन. सांग ना कोण आहे तो असं म्हणतो आता इथे अर्जुन. सांग ना असं म्हणतो आता इथे अर्जुन. महिपत शिकरे असं म्हणतो आता इथे अर्जुन. नागराज किल्लेदार तो पकडला गेला आहे माहिती आहे ना तुला असं म्हणतो आता इथे अर्जुन. त्याने कबुली दिल्याचा व्हिडिओ सुद्धा आहे आमच्याकडे असं म्हणतो आता इथे अर्जुन. तरी तू गप्प आहेस असं म्हणतो आता इथे अर्जुन. पटकन सांग मला एक्झॅक्टली त्या दिवशी काय घडलं होतं आणि नागराज किल्लेदारांनी तुला सुपारी का दिली होती असं म्हणतो आता इथे अर्जुन. बोल असं म्हणतो तो. तर आता इथे महिपत काय बोलतच नसतो बघा प्रेक्षक हो. काहीही बोलणार नाहीयेस तू असं म्हणतो आता इथे अर्जुन. किती घाबरलेला आहेस तू महिपत असं म्हणतो आता इथे अर्जुन. वाघाची मांजर झाली तुझी असं म्हणतो आता इथे अर्जुन. साक्षी गेल्यानंतर तू बंदच पडला असं महिपत असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर तेवढ्यातच तिचे डोळे वळतात बघा प्रेक्षक हो. तुझं तोंड बंद असलं तरी तुझा मेंद चारूच आहे अजून आणि म्हणून इथून बाहेर निघण्याचा प्रयत्न करतोयस तू असं म्हणतो आता इथे अर्जुन. तुझी वकील तुला इथे भेटायला आली होती ना, काय नाव तिचं? ॲडव्होकेट विशाखा प्रभूने असं म्हणतो आता इथे महिपत बघा प्रेक्षक हो. फायनली असं म्हणतो आता इथे अर्जुन. विशाखा प्रभूने असं म्हणतो आता इथे अर्जुन. कोण आहे ती असं म्हणतो आता इथे अर्जुन. या नावाची कोणतीही वकील मी कधी बघितलेली नाही आहे इथे असं म्हणतो आता इथे अर्जुन बघा प्रेक्षक हो. तुझ्यापेक्षा जास्त वकिलांना तर मी ओळखतो असं म्हणतो आता इथे अर्जुन. आणि ही कुठली नवीन वकील आहे आणि इथे कशी आली आणि का असं म्हणतो आता इथे अर्जुन बघा प्रेक्षक हो. तर आता महिपत काय बोलतच नाही. आता जेलमध्ये आहे म्हणजे वकील करायलाच हवं ना असं म्हणतो तो. पण तू तर अजून वकीलपत्र दिलं नाही आहेस असं म्हणतो आता इथे अर्जुन. पण लास्ट टाइम तुझी वकील तर दामिनी देशमुख होतीस म्हणतो आता इथे अर्जुन. मग आता ही अनोन वकील का असं म्हणतो आता इथे अर्जुन. आणि जेलमधून कुणालाही कॉन्टॅक्ट केलेलं नाही आहेस आणि एंट्री पण नाही असं म्हणतो आता इथे अर्जुन. मग ही विशाखा प्रभूने तुला स्वतःहून भेटायला कशी आली असं म्हणतो आता इथे अर्जुन. एनिवे जर तू विशाखा प्रभूने यांना वकीलपत्र देणार असशील तर ॲड्रेस फोन नंबर देतोस ना असं म्हणतो आता इथे अर्जुन बघा प्रेक्षक हो. कारण हे गोष्टी तर लिगल आहेत असं म्हणतो तो. नाही असं म्हणतो बघा प्रेक्षक अर्जुन. ते असं म्हणतो इथे अर्जुन. सांग पटकन सांग असं म्हणतो अर्जुन. ॲड्रेस सांग. फोन नंबर लक्षात असेलच ना, तुला भेटायला आली होती इथे असं म्हणतो आता इथे अर्जुन. बोल असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर काय सांगतच नाही बघा प्रेक्षक आता इथे तो महिपत. तर आता इथे प्रियाला दाखवले तर प्रिया म्हणत असते आपल्या खोलीमध्ये मी जे काय करते ना ते उलटच होते असं म्हणते प्रिया. इथे ते सुभेदार इम्प्रेस होत नाहीयेत. तिथे तो अश्विन माझ्याशी अजून धड बोलत नाही असं म्हणते आता इथे प्रिया. शी असं म्हणते तिने बसून टाकते बघा प्रेक्षक होती आता इथे बेडवरती. जेलमध्ये नागोबा माझ्या विरोधात काहीतरी बोलला तर असं म्हणते आता इथे प्रिया. तर मी मेले असं म्हणते आता इथे प्रिया. नाही तिथे जाऊन मला खात्री करून घ्यायला हवी की तो माझ्याबद्दल तोंड उघडणार नाही असं म्हणते आता इथे प्रिया. पण घरातले तर कोणीच त्याला भेटायला जाणार नाही, मग मी कशी जाऊ असं म्हणते आता इथे प्रिया बघा प्रेक्षक हो. तर आता इथे मी कशी जाऊ असं म्हणून विचार करतच असते ती. तेवढ्यातच आता तिथे अश्विन येतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे प्रिया जी असते तिथे बसलेली तर आता ती उभारते बघा प्रेक्षक हो. तर ती अश्विनच्या बाजूला जाऊन थांबते म्हणते अश्विन अरे मी केव्हापासून तुझीच वाट बघत होते अरे असं म्हणते आता इथे प्रिया.
खूप दमलायस का रे असं म्हणते आता इथे प्रिया बघा प्रेक्षक आज खूप पेशंट होते का असं म्हणते प्रिया आज चुकून मी दुसऱ्यांच्या घरात आलोय का असं म्हणतो आता इथे अश्विन नाही म्हणजे माझ्या बायकोला तिचा नवरा दंबून भागून आलाय हे बघायलाही पुसत नसते असं म्हणते अश्विन कारण ती आपल्याकडेच बघण्यात बिझी असते असं म्हणतो तो अश्विन मी चुकले मान्य केलंय ना असं म्हणते आता इथे प्रिया किती दिवस तेच धरून बसणार आहेस असं म्हणते आता इथे प्रिया मी परत असं वेड्यासारखं नाही वागणार पण त्यासाठी मला तुझी गरज आहे असं म्हणते प्रिया तुझी साथ हवी आहे असं म्हणते आता ती आणि तूच असत वागत राहिलास तर मग माझं धीर पण जाईल रे असं म्हणते ती तर तन्वी असं म्हणतो अश्विन तुला मनापासून वागायचं असतं ना तर तू ही कारणं शोधत बसली नसतीस कळलं का असं म्हणतो अश्विन अश्विन असं म्हणते आता इथे प्रिया आणि त्याचा हात पकडते त्याचा गळाही पकडते अरे अश्विन अरे असं म्हणते ती बघा प्रेक्षक हो तू माझा आहेस ना असं म्हणते आता इथे प्रिया तिला इमोशनल करते प्लीज असं म्हणते आता इथे प्रिया बघा प्रेक्षक हो प्लीज असं नको ना बघूस असं म्हणते तर प्रिया तर आता इथे अश्विन ढकलतो तिला बाजूला बघा प्रेक्षक हो तर आता तो हो बाजूला असं म्हणतो तो बघा प्रेक्षक हो तर आता तो आपलं कपडे वगैरे घ्यायला जातो आणि कपाट उघडतो तो तर आता इथे प्रिया मात्र काय करू सुचतच नाही तिला तर आता इथे सुभेदारांचा चिवटपणा आहे पण ह्याला तर आज ना उद्या घोळात घेईनच नागोबाचं काय करू असं म्हणते आता प्रिया तर आता इथे डायनिंग टेबलवर सगळे बसलेले असतात प्रतिमा तर कल्पना सुमन जेवत असतात तर आता इथे सायली स्वयंपाक करत असते तर आता इथे विमल म्हणते प्रतिमा ताई तुम्ही तन्वी वहिनीने काढलेली रांगोळी बघायला पाहिजे होती कुणीतरी हात झटकून रांगोळी पडली अशी त्यांनी रंग भरले होते असं म्हणते आता इथे विमल तेवढाच आता इथे सायली तर बघा प्रेक्षक तरी बरं हे बघायला पूर्णाची नव्हती असं म्हणते आता इथे अस्मिता नाहीतर तिने कपाळाला हातच मारून घेतला असता असं म्हणते आता इथे अस्मिता मी बरं गरम पोळ्या आणते असं म्हणते आता इथे सायलीनी ती पोळ्या करायला घेते बरं तर आता ती लाटत असते बघा प्रेक्षक तर आता सगळेजण बोलत असतात एन्जॉय करत असतात आणि सायली मात्र पोळ्या लाटत असते बघा प्रेक्षक हो ऐक असं म्हणते आता इथे सायली कारण तिला भासताना काय ग असं म्हणते आता इथे कल्पना सायली असं म्हणते आता इथे अस्मिता काय झालं असं म्हणत आता प्रतिमा जाते आतमध्ये भाजला असं म्हणते सायली अगं बघूया असं म्हणते प्रतिमा जरा भाजलं म्हणतात असं म्हणते आता इथे प्रतिमा काय ग वेड्यासारखं करतेस असं म्हणते आता इथे प्रतिमा बोट लाल व्हायला लागले बघ असं म्हणते आता इथे प्रतिमा बस इथे जा विमल पटकन एका भांड्यात पाणी घेऊन ये असं म्हणते आता इथे प्रतिमा तर आता इथे गॅसकडे काम करत असताना लक्ष ठेवायचं असताना तन्वी असं म्हणते आता इथे प्रतिमा तन्वी म्हणते बघा प्रेक्षक होती सायलीला बघा प्रेक्षक तर आता इथे सायली बघतच राहते प्रतिमाकडे तर सगळ्यांना धक्का बसतो कसं काय तन्वी बोलली ती सायलीला म्हणून तर आता इथे विमल थंड पाणी घेऊन येलेली असते बघा प्रेक्षक विमल जा पटकन तो ट्यूब पण घेऊन ये असं म्हणते कल्पना तर आता इथे कल्पना येते प्रतिमा असं म्हणते आता इथे कल्पना अगं सायली तुला तन्वीसारखीच आहे असं म्हणते आता इथे कल्पना आणि तिला सांत्वना करते बघा प्रेक्षक तिच्या जवळ येऊन तर आता इथे प्रतिमा आणि सायली एकमेकांकडे बघतात तर आता इथे ट्यूब घेऊन आलेली असते बघा प्रेक्षक विमल आणि आता इथे ती ट्यूब सुद्धा लावतात ते सायलीच्या हाताला तर आता इथे पुसते प्रतिमा तिच्या हाताचं पाणी आणि आता इथे सायली बघतच असते तिच्याकडे तर आता इथे ट्यूब घेऊन क्रीम पण लावते प्रतिमा सायलीच्या हाताला तर आजचा भाग इथे समजतो बघत रिकॅपमध्ये काय येते माहिपत तू इथे काहीतरी बोलून बसलास तर साक्षीला काय त्रास होईल ह्याच्याकडे लक्ष दे असं म्हणतो आता इथे नागराज मैपतला फोन दाखव असं म्हणते आता इथे साक्षी सचिनला हो रेडी आहे मी असं म्हणते आता साक्षी मी कुणाचाही खून करू शकते असं म्हणून चाकू धरते ती आता सचिनकडे तर आता इथे कल्पना आणि विमल किचनमध्ये असतात तर आता ते प्रतिमाला म्हणतात की अर्जुन सायलीची अॅनिव्हर्सरी आली आहे ना कशी साजरी करायची ह्याचा प्लॅन असं म्हणते आता इथे कल्पना कुठल्या सेलिब्रेशन बोलताय तुम्ही असं म्हणते आता इथे अर्जुन आणि सायली आमच्या लग्नाच्या वाढदिवसाची तयारी करताय ना अर्जुन आणि सायलीचं 3 वर्षापूर्वीचं लग्न आणि 1 वर्षापूर्वीचं लग्न या दोन्हीची अॅनिव्हर्सरी दणक्यात साजरी होणार असं म्हणते आता इथे अस्मिता बघा प्रेक्षक हो तर आता रिकॅप सुद्धा इथे संपतो तर प्रेक्षक आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.